सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर स्वागत आहे तुमचं करिश्मा आर जाधव यूट्यूब चॅनल. तर बघा आज आम्ही चाललो आहे फिरण्यासाठी, कारण की 2-3 दिवस सिमरनसुद्धा आलेली, तर ती चालली आहे उद्या रिटर्न वापस. तिच्या घरी 2 दिवसासाठी आली होती, 4 दिवस झाले. तर ठीक आहे म्हणलं चल थोडं तुला फिरून आणूया. तर बाकीचं कोण नाही, आम्हीच दोघी, सांची सिद्धांत आणि तिचे पप्पा बस, कारण की सर्वांना सुट्टी भेटत नव्हती कोणाला, त्याच्यामुळे. तर बघा आम्ही सेम ड्रेस घातलेले आहेत दोघीने पण छान. आणि आता मी तुम्हाला दाखवते, आम्ही मस्त चाललोत केळवा बीचवर चाललोत, कारण की इकडे चिंचण वगैरे सर्व बघितलेलं आहे. चिंचण, नांदगाव सर्व झालंय. आता खूप दिवसानंतर आम्ही चाललोत केळव्याला. तर तुम्हाला पण दाखवू आम्ही केळव्याचा नजारा कसा आहे कसा नाही. आम्ही निघालेलो आहेत आता 1:30 वाजता. तयारी करता 1:30 वाजले. आम्ही 12 वाजल्यापासून निघालेलो. काय बोलते सिमरन? खूप म्हणजे खूप जास्त ऊन आहे. तर गाडीत थोडं बसलं तर थोडं थंड वाटत आहे एसीमुळे. बाहेर तर निघू शकत नाही, एवढं आहे. बाईक वगैरे ठोकली वाटते. कोणाला लागलं का? हा, त्या माणसाला लागलेलं आहे. सांजन सिद्धांत दोघं सुद्धा पुढे बसले. सिद्धांत कुठे रे? इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? क्या तकलीफ है इनको? हाय कर. दादा आणि सांची दोघं पुढे बसलेले आहेत. अजून आताशी आम्ही MIDC ने हे आताशी MIDC आलेला आहे. अजून पालघर, केळवा अजून टाइम आहे भरपूर. आता बघू किती, अर्धा तास तरी लागेल. तरी अर्धा तास लागेल का? उमरोळी हो, उमरोळी बाकी आहे. सफाळे नाहीये, सफाळे नंतर आहे केळवेच्या, पहिले आपण पोहोचणार. चला जाऊ. तर आता मी इथे थांबलेलो आहे CNG भरण्यासाठी. 2 hours later. तर गाईज आम्ही फायनली पोहोचलेलो आहे केळवा बीचला. तर चला आतमध्ये सगळे. तर गाईज आम्ही पोहोचलो. सगळ्यात पहिले बोर आंबट आहेत ना ग, बोर किती आंबट लागलेत ना. मीठ लावून मस्त बघा, इकडनं बोर घेतलेत आम्ही. मस्त छान बोर आहेत. बोर घेतले. आता आम्ही इथे पहिले फिरायचं आहे, पण म्हणलं पहिले थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ. तर आम्ही पहिले पेटपूजा करून घेऊ. तर आम्ही सांगितलेलं आहे पाम्पलेट फ्राय बघायचं होतं. जाऊ दे. पाम्पलेट फ्राय, कोलबी आणि चपाती मागवलेली आहे आपण. बघू कशी येतात. टाक त्याच्यात. भाजी काढून भात खायचा होता. भात, हळू बाहेर नाही. कोलबी सर्व आलेलं आहे छानपैकी. खा गा आता. भाजी कशी टाक? तुम्ही नाही जेवणार? जेवण आलेले घरून पोट भरून मस्त मटण मसाला खाऊन आलो. मटण खाल्लेलं त्यांनी घरी. आता ते काय खात नाही. तुम्ही खाणारच नाही का काहीच? ज्यूस वगैरे नंतर पितील ना. ज्यूस पे घ्या पकडा. मला पण थोडं दिसू द्या ना. खाली होती मटण खाऊन, तर थोडं खाईल, जास्त नाही, कारण मी जेवली होती. आणि दादा नव्हता जेवला आणि सिमरन नव्हती जेवली, दोघं सुद्धा जेवले. बोललो नाही ना घरी. आता आपण खाऊन पिऊन घेऊया आणि मग मस्त एन्जॉय करू. अजून टाक ना. खा बोलू. चपाती घे ना, चपाती एक्स्ट्रा ना. मच्छी एकदम छान बनवली, खूप मस्त बनवली. पापलेट एकदम छान फ्राय झाली, गरम गरम दिली त्यांनी. आता भाजी पण टेस्टी आहे. काय काय घ्यायचं तुला? पुचूक आणि ते किती घ्या घेतलं पुचूक वाला. घरी पण आहे ते. ते जेवायला टेबल घालू. पुचूक वाला काय नाही, दुसरा घे. घर झाली. थांब 10 मिनिट थांब. तर गाईज आता आम्ही जेवायला बसलो होतो तिकडे. तर सांची तिकडनं इथे बघते भांड्याकडे, खिलोनाकडे. बघू आता काय घेते ती. खूप परेशान करायला लागली. सिद्धांना पण काय घेऊन दे ग माझ्या दादाला पण काय घेऊन दे. फायबरचे सांची दुसरं काय नाही घेणार मी. खिलोना नाही घेणार मग. नाही. 300 रुपये. फायबरचे लाईट वाला आहे ते ना लाईट वाले तसेच आहेत ते सगळे.
आवाज येतो त्याचा. ही नाही जी पाहिजे ती नाही आणते. घे ना तुला दुसरं पाहिजे काय तर घे बघ ना. दादा मग घे ना, घे ना, हा कलरचं घे ना. बघ ना बाळा. ती नाही जाऊ दे, प्लास्टिक आहे म्हणून. फायबरची आहे ती. प्लास्टिकची असेल 300 रुपये खूप महाग झाली घे जा, 200 रुपये घे जा, चालेल. खूप महाग महाग भांडे लावले घे. हे कितीला देणार तुम्ही सिनेमा बसलं तरी होते. चल आता काय नाही बॅट आणि ते घेतले दोघांनी कुठे गेली ती थंडी आहे त्याची. थंडी बघ. हा गरमी नाही तिला थंड झाली गेली ना. हा घरी आहे तिला तरी पण ते ऐकत नाही हे बघ हे घेऊन आली चला गाडी घेऊन क्रिकेट खेळायला. कुठे गाडी आपली गाडी तिकडे आहे. बॅट कशाला घेतलं तू? दादाला घेतली तू खेळणार क्रिकेट आज? तुला आपण दोघंच घेऊ. दोघं नाही ते दोघं तिकडे गेले. दोघांना ठेवलंय तिकडे हा? थोडी गरमी आणि ऊन इथे थोडं शांत थोडे थंडी हवा लागायला लागली ना ऊन लागते ऊन. घरी जास्त ऊन आहे आपल्या इकडे. अजून आम्हाला जेवणच झाले आणि मुलाने काय घेतले काय बाई अजून जायचं आहे बीचवर तर गेलोच नाहीत आपण अजून जाऊ ना. ते पहिले गाडीमध्ये सगळं सामान ठेवून दे. फिरलं पाहिजे. उन्हाळ्याचं चांगलं असतं फिरलेलं. आता आपण इकडे आला तर नेक्स्ट टाइम नेक्स्ट तरी कुठे जायचं गोवा फिरायला फिरायचं हळूहळू. तर ते ठेवून दे. तुला काय घ्यायचं गाडीत होता? हो मला ना थोडीशी लिस्ट घ्यायची शाबास. व्हिडिओ काढायचे तर रील बाकी अजून काढायच्या एक पण रील काढली नाही जे लवकर. तर गाईज आम्ही खूप रील काढलेले आहेत इंस्टाग्रामवर जाऊन आमच्या बघा तुम्ही सर्वांनी आणि खूप थकलेलो आहे. सिमरननी मी राजने मी सिद्धांनी नाही काढले सांचीने काढली आहे. आता आम्ही चाललेले आहेत बीचवर. इथेच आम्हाला खूप टाईम झाला बघा 5 वाजलेले आहेत. आता आम्ही चाललो समुद्र किनारे मस्त थंडी थंडी हवा खायला. आणि दादा तू का नाही काढले रील बघा दादा दादा काय बोल स्विमिंग करायची. स्विमिंग करायची बापरे. आता हे बघा दादाने शूज घातलेत हाफ पॅन्ट आणि टी शर्ट घालून तो झालाय रेडी. चला काय म्हणता तुम्हाला काय खाणार नाही तुम्ही खाणार पिणार नाही काहीच हा चला आता आपण जाऊया डायरेक्ट बीचवर. तुला काय नारळ पाणी वगैरे प्यायचं का? आम्ही दोघींनी ड्रेस घातले तर सांगा आम्ही कसे दिसतो. तर आम्ही दोघींनी सारखे ड्रेस घातलेले आहेत तर बघा कसे वाटत आहेत कारण की कधी कुठे दिसत आहेत म्हणजे पण काय कसं ना कारण की कधी कुठे आपल्याला जायचं असेल तर असेच कपडे कम्फर्टेबल वाटतात आणि एकदम सॉफ्ट आहेत त्याच्यामुळे आम्ही आज घातलेले आहेत दोघींनी सुद्धा. बाकी काय चला जाऊया बीच. आता जाऊ आपण बीचवर. खाऊन पिऊन झालेलं आहे आपलं. काय रे इकडनं जायचं का? चल दे पकडते मी पिशवी. सगळे मला बोलतील सिमरनला दिली पिशवी पकडा. मम्मी सारखी सवय लागली की काय मला कुठं कुठं असायचं. जा जा एका बाजूने जा. हाय पप्पा तिकडे बोला बोला. जा तू बोलू नको सांची सांची सिद्धांकडे. हा काय बोलते? कुठं झाले? पाण्यामध्ये कधी पुसून खेळतायत ते चालू बघायला. जशी लाट येते तशी सांची खाली पडायला लागली. आणि तिला घेऊन जायचे टाईम 4:30 वाजले ना. हा. आणि ते मी तिला जाऊन पिशवी पाण्यामध्ये किती मजा केली. बरोबर आहे. असं आठवण आणू का? लोकं दिसत ना? तिथं उठला. ती सांची उठली सिद्धार्थ नाही. बस लाट आले खाली बसली. तर
गाईज चला आता आम्ही निघालेलो आहेत घरी. तर आता इकडे आहे मंदिर, तर आपण एकदा मंदिरामध्ये जाऊन येऊया. इकडनं घेतलेलं पूजाचं सामान आणि मग तसंच लगेच आपण मंदिरात जाऊ, पाया वगैरे पडू आणि घरी निघूया. आणि सांचीचं काय अजून मन भरलेलं नाही आहे. सांचीला अजून काहीतरी पाहिजे. काय डोक्यामध्ये तुझ्या? बापरे, किडा होता का सांची? किती मोठा, हे बघ. सांचीला पाहिजे अजून भांडे खेळायचे. ते आहे दुसरं घे ना काहीतरी. हा बघा कसं करते. दुसरं घे, काय घ्यायचं तर त्या पप्पाला येऊ दे. तरी पण बघा सांची काही ते गेली नाही, झोका वगैरे नाही केली. चालले ना घेऊन, पप्पाला येऊ दे ना घेऊन. तिचे पप्पा आले की लगेच जाऊ. तर आता खूप थकलोत ना ग, एवढं थकलोत ना घरी, खूप थकलोत. आता जाऊया आपण आतमध्ये आणि लगेच जाऊया घरी. चल मी जाऊन हे घेऊन येते, हा ताट घेऊन येते, लगेच जाऊया आपण. चल सांची. कसं घ्या तुला? येताना घेतो ना थोडंसं. आलो तर हा कधीपासून आम्ही आलो पण इकडे आलो ना लवकर. आता आलो सांची आरामात जा. बाई बाई फाली नको. ते त्याचे कासव आहेत, लांबून लांबून बघ. खूप छान असा नजारा आहे इकडे, एकदम भारी मस्त खेळलेला बघण्यासारखं आहे. खूप वर्षानंतर आम्ही आलो, छान वाटतं. काय असतं याच्यामध्ये? कासव आहेत का? हे काय कासव? अय्या, शिंदे किती मोठी कासव आहे. सांची जण प्रसाद टाकते मला. ती म्हणजे मला खायचं. बाई खाली नको जाऊ. त्याचा अलग असतो, प्रसाद नसते काय का. खाय ते लोक. पण कासव हे बघ, इथे जे पाहिजे मला. हा. हे बघा, हे दाखव नाही. हे बघ इथे. मस्त आम्ही गरम गरम वडापाव घेतले तर रस्त्याने. आणि एका जागी बाजूला गाडी बाजूला करून थांबलोय आणि खातो गरम गरम वडापाव. तुम्ही पण खा, असंच नजारा पाहिजे. काय घे, एकदम मस्त गरम गरम. मिरच्या पण इथे बघा, मिरच्या पण मस्त भारी, यम्मी यम्मी. हे मिरच्या आहेत. हो मिरच्या आहेत, घे खा ना. घ्या राज तुम्ही पण. तर गाईच बघा, शिवानी आम्हाला रस्त्याने भेटले, म्हणजे जॉबवरून इथे भेटली आम्हाला. आता तिला पण आम्ही बोलवलो.